आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होताच शहर भाजप कार्यालयात गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. 6 डिसेंबरपासून अर्ज वितरणास प्रारंभ झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसात तब्बल 650 इच्छुकांनी अर्ज घेतले, तर 100हून अधिक इच्छुकांनी अर्ज भरून पक्ष कार्यालयात जमा केले आहेत. दरम्यान बुधवारी उशिरा रात्री नागपूर येथून आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी शहर उत्तर व दक्षिणमधील माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना अर्ज भरा असा थेट आदेश दिला. या आदेशानंतर गुरुवारी सिव्हिल चौकातील भाजप कार्यालयात इच्छुकांची अक्षरशः झुंबड उडाली. विशेष म्हणजे बुधवारी रात्रीपर्यंत 350 अर्ज वितरित झाले होते. पण देशमुखांच्या आदेशानंतर सोलापूर भाजप कार्यालयात अचानक गर्दी वाढली आणि अर्ज घेणाऱ्यांची संख्या डायरेक्ट डबल झाल्याचं पाहायला मिळालं. शहर भाजपच्या आवाहनानुसार मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांना उमेदवारी निश्चित करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता असल्याने वरिष्ठ नेत्यांवर योग्य समतोल राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.